टोलचा विषय तर काही त्याच्या आमचे केसेस बिसेस दाखवून आता त्या केसेस आम्ही आपलं महेशच्या मार्गदर्शनाखाली सोडवत आणलं. पण आता बघू नाही म्हणजे एक आहे की म्हणजे थोडं आता मधी गडकरी साहेबांना दिल्लीत ज्यावेळेला भेटलो होतो मी साहेबांना पण विनंती केली. साहेब म्हणले आता जे आहे हे पुन्हा साताराच पूर्ण. मी त्यांना गेलं किंवा साहेब हे आपण नवीन काहीतरी करा. तर त्यांनी मला त्यावेळेला पण सांगितलं होतं की थोडं लिटिगेशन चालू आहे त्यांचं आणि रिलायन्सचं. म्हणले ते संपलं की आपण पूर्ण डीपीआर नवीन करू या पूर्ण याचा. आणि म्हणले परत एकदा सातारा पुणे जे आहे आता जे काय राहून गेले आता काही ठिकाणी ब्रिजेस वगैरे झाले पण अजून पण जे काय राहिलं असेल ते म्हटले राहिलेले जे आहे ते चांगलं कोणतरी एजन्सी घेऊन आपण चांगलं काम परत एकदा हे करू. थोडं लिटिगेशन चालू असल्यामुळे हे कारण काय झालंय त्यांना टोलचं जे आहे ते परत सरकारला द्यायला लागतं त्यांना. म्हणजे जर ते अचानक बंद केलं तर त्यांना जे बँकेनं फायनान्स वगैरे केलंय तर ते हे केंद्र सरकारला त्यांना द्यायला लागेल. तर ते थोडं लिटिगेशन त्यांचं चालू आहे. त्याच्यावर निर्णय झाल्यावर मला गडकरी साहेबांनी 100% शब्द दिला की मी पूर्ण रस्त्याचा नवीन डीपीआर करून तुम्हाला देतो आणि पूर्ण आपण जिथे जिथे हे थोडे लॅक्युनाज राहिले ते आपण पूर्ण करू. बाबा सत्यजित पाटणकरांचा पक्षप्रवेश झाला धुमधडाक्यामध्ये. ह्याच्या पाठीमागचं कारण शंभूराज देसाईंना रोखण्यासाठी हे सगळं भाजपनं केलेलं पक्षप्रवेश आहे अशी चर्चा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात आहे. तुमचं काय मत आहे? असं काही नाही. आम्ही महायुतीमध्ये काम करतोय. शंभूराजी आमचे पालकमंत्री आहेत आणि आम्ही सगळेजण एकत्रच काम करतोय. पण आता पक्ष म्हणून जिथं नवीन कार्यकर्ते येण्याचं जिथं आहे सगळेच पक्ष घेतात. म्हणजे आता तसं उदयसिंह पाटलांना राष्ट्रवादीने घेतलं काँग्रेसमध्ये. बाहेर सुद्धा पुण्याला सुद्धा दंगेकरांना एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेमध्ये दंगेकरांनी प्रवेश केला. असे अनेक ठिकाणी संग्राम थोपटेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळं राज्यात सगळीकडे जिथं चांगले कार्यकर्ते काम करू इच्छितात भाजपमध्ये किंवा सेनेमध्ये किंवा राष्ट्रवादीत जाऊ इच्छितात तर महायुती म्हणून तसं त्यात कुणाला रोखण्याचं किंवा कुणालाही करण्याचं असा काही विषय नाही किंवा अशी चर्चा पण कुठं झाली. एकमेकावर आताच ते टीका टिप्पणी करायला सुरुवात करण्यात आली महायुती म्हणून तुम्ही सांगता. नाही असं काय नाही. पण असं कुठं वरच्या लेवलला कुणाला तरी रोखायचं किंवा कुणाला असा काही विषय नाही. पण शेवटी पक्ष जिथं नवीन कार्यकर्ते येतात शेवटी पक्ष वाढणार कसा. नवीन कार्यकर्ते तर त्यांना आपण जर नाही घेतलं तर मग पक्षाची ताकद पण ती मर्यादित राहते.